सलामीसाठी आलेला जीवन पहिल्याच चेंडूचा खरपूस समाचार घेतोय. परत एकदा मारण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. इथं मात्र डॉट चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता होतोय. आतापर्यंत 2 चेंडू आणि 2 चेंडू संपले, त्यातील एक चौकार आला खरा लॉंग स्टॉपच्या दिशेनं किंवा निश्चितच फाईन लेग. इथं मात्र परत एकदा पुढचा चेंडू घेऊन जाणार नयन. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ क्षेत्र निवडला. इथं मात्र चेंडूला फील्ड होतोय. पाहता पाहता 1 आणि 1. जर आपण मार्गी स्पोर्ट्स साई माऊली या टीमकडे बघितलं तर आतापर्यंत मला वाटतोय 2 किंवा 3 खेळाडू 40+ आहेत. अनुभव कधी कधी लीग मध्ये खेळताना अनुभवी खेळाडूंचा भरणा जास्त दिसतो. कोणत्या एखाद्या टीम मध्ये रायझिंग स्टारचा दिसतोय, जो की आपल्याला बारक्या कांबळेच्या टीम मधून पाहायला मिळाला. इथं मात्र 40+ मध्ये खेळणारे खेळाडू हे आपल्याला निश्चितच दिसत आहेत. अतिशय सुरेख आल्या अति सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, तोच खरं तर लुक आणि तोच फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथं मात्र मिड ऑफच्या दिशेने चेंडूला फील्ड होतो. 1 धावसंख्या पूर्ण झाली. 1-1-1 अशात 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 6च्या घरात. 6 मध्ये 1 चौकाराचा समावेश आहे, 2 एकेरीचा समावेश आहे आणि 2 निर्धाव चेंडूची सांगता आहे. अतिशय सुरेख सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची तपासणी केल्यानंतर अगदी आपण पाहिला की चेंडू निवडला गेलाय. 8 षटकाची समाप्ती जाहीर. 1 षटक आपला, 1 चेंडू अजूनही मला वाटतोय निर्णायक शेवटचा चेंडू असावा, कारण 2 निर्धाव, 2 एकेरी, 1 चौकार, 3 एकेरी अशा प्रकारची धावसंख्या उभारली गेली. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 7. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक. पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या बाजूनं राऊंड द विकेटनं मारा करतोय आणि राऊंड द विकेटनं मारा करताना मात्र एक चांगल्या प्रकारची डिलिव्हरी पाहायला मिळाली. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. थेट गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 6 चेंडूंचा खेळ संपला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 7. सध्या धूपारती सुरू असेल माझ्या बाबांच्या मंदिरात. त्या धूपारतीची आठवण करून दिली आमचे SKDJ उदय पवार आणि त्याचबरोबर सूरज पवार या SK साऊंड सिस्टीम. खरं तर हा आवाजातील बाज काय 1-2 वर्षाचा किंवा 8 वर्षाचा नाही, कैक वर्ष साऊंड सिस्टीम एक व्यासंग, एक छंद म्हणून उदय पवार यांनी सांभाळलाय असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. आणि म्हणूनच कित्येक मोठमोठे गायक या साऊंड सिस्टीमवरती अगदी आपला उत्तम आवाजाचा नजराना मंत्रमुग्ध करणारा. कामोठेमध्ये आल्यानंतर या साऊंडला कलंबोलीत खारघर या विभागात आल्यानंतर सातत्यानं अनुभवायला मिळतोय. इथं मात्र अतिशय सुरेख गुडलाईन स्पॉटवरती चेंडू होता. अलगद बॅटच्या टप्प्यात काही आला नाही. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. खरं तर अर्जुने सर या चेंडूवरती पददालित्य आवश्यक आहे, फुटवर्क आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा पॉपिंग क्रीज सोडून ज्या वेळेला फटक्याला तुम्ही सजवणार त्या वेळेला निश्चित या चेंडूवरती काहीतरी एकेरी दुहेरी किंबहुना मोठा फटका येऊ शकेल. तशा मात्र परत एकदा त्याच पद्धतीनं बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू, दुसरा षटक घेऊन आला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश कडू पंचांच्या डाव्या हातानं ओव्हर द विकेटनं मारा करतोय. कळंबोली एंड कडून, कळंबोली हायवे एंड कडून मारा करणारा संदेश मध्यम गतीचा गोलंदाज. गोलंदाजी वेगवान असण्यापेक्षा खरं तर ते तंत्रशुद्ध असणं गरजेचे आहे आणि अगदी तीच तंत्रशुद्ध गोलंदाजीचा नमुना. लॉंग स्टॉप क्षेत्र निवडला. तिन्ही क्षेत्ररक्षकांना उलकावणी देऊन चेंडू झाला फरार. जातोय चेंडू 4 धावांसाठी चौकार. हे या मंचावरती भव्य आणि दिव्य KJN प्रीमियर लीग 2025 2025च्या या पर्वातील मंचावरती प्रवीणजी आपलं मनस्वी सहर्ष स्वागत. परत एकदा तोच कडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज. बॅटची कडा घेतोय. पॉइंटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक करणार नाही. चुकीला माफी नाही. पकडला. झेल संपला जातोय फलंदाजाचा खेळ. पहिला विकेट, पहिला आदरा, पहिला मोहरा गारद होतोय आणि तो म्हणजे सांघिक धावसंख्या धावपटलावरती
11 असताना तंबूत परतताना दिसतोय. वन डाऊन साठी आलेला खेळाडू मातोश्री ढाब्याकडून नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करावी लागतो आणि फलंदाजी करत असताना मातोश्री ढाबा बॅट्समन आहे परेश म्हात्रे आणि पायचा मुख्य आयोजक आहे. 2 दिवस नव्हे 4 दिवस या सर्व लीगची धावपल आणि ती धावपल अगदी पडताळत असताना किंवा करत असताना आपला 100% एफर्ट कसा देता येईल याच्यासाठी वन डाऊन आणि परेश म्हात्रे टेनिस क्रिकेटमधील कामोठेचं सुद्धा एक मोठं वैभव आहे. या परेशनं गाजविलेला एक मैदान मला आठवतोय. मोठी जुई नाईट टुर्नामेंट 2022 असावी किंबहुना 21. त्या मैदानावरती परेश धडकला होता आणि कामोठे संघाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत माफ करा उपांत्य फेरीपर्यंत घेऊन गेला होता. तोच परेश तशीच फलंदाजी दाखवतोय का? अतिशय सुरेखोंचे जास्त लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी नाही. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर? येस, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स बाउंड्री. आल्या आल्या खर तर येस दैवत म्हात्रे आणि रोशन सुरते आपण थोड्या वेळातच एक षटक संपल्यानंतर मंचावरती या. अतिशय सुरेख आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेनं टोलवला. बॅक टू बॅक आपल्या बॅट मधून आल्या आल्या परेशच्या बॅट मधील दुसरा अनुक्रमे चौकार. ज्या इंस्टाग्रामवरती 46 कॅफे या नावानं आमचा ऑफिशियल चॅनल आहे. स्क्रॅच करायचं आहे. गिफ्ट टॅम्पल आहे. कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग 2025 मधील KJN प्रीमियर लीग या लीग मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरला जाईल. त्याला एक कुपन दिलं जाईल आणि स्क्रॅच कार्ड असेल. यावरती स्क्रॅच केल्यानंतर आपल्याला एक गिफ्ट टॅम्पल असणार आहे. व्हॅलिड 2 to 5 जानेवारी 2025 पर्यंत असेल. 2025 पर्यंत 2025 पर्यंत ज्याची व्हॅलिडिटी असेल. तर शॉप नंबर 3 CET पार्क अपार्टमेंट सेक्टर 13 ला आमचं शॉप आहे. ज्या शॉपचं नाव आहे 46 कॅफे. संतोष म्हात्रे खांदा. आपल्याला विनंती असेल प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. संतोष म्हात्रे. तर जाऊया परत एकदा मैदानावरती. वैयक्तिक मला वाटतोय वैयक्तिक पहिलं षटक असावं आणि सांघिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक. अतिशय सुरेख परत एकदा यष्टिरक्षकाला फसवून चेंडू सरळ होतोय फरार. लॉंग स्टॉपच्या दिशेनं आलेला एक चौकार. मात्र बॅटची कडा घेतली. यष्टिरक्षकाला काही चेंडू सापडला नाही. फर्स्ट स्लिप मध्ये गलीच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक चेंडूकडे बघतच राहिला. चेंडू सरळ झाला फरार. 4 धावांसाठी चौकार. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं नाव आहे नयन. अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न. बुंद्यात टाकलेला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला फील्ड होतोय. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण झाली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती 24. लॉस ऑफ 1 विकेट्स. 1 बाद 24. मातोश्री ढाबा मार्गी स्पोर्ट्स साई माऊली या संघासमोर 2 हात करताना दिसतोय. फलंदाजीतून हलकासा कट करण्याचा प्रयत्न आणि या वेळेला खरं तर चेंडू आणि बॅटचं या खेळीचं अगदी उत्तम कौतुक असावं. कारण अशा प्रकारची खेळी लेदरमध्ये आपल्याला अपेक्षित असतो. आता परेश हा कधी कधी लेदरवरती सराव करतही असेल किंवा नाही, परंतु असे तंत्रशुद्ध फटके बघितले ना की त्या लेदर क्रिकेटची आठवण होईल. होतोय तोच परेश.
इथं मात्र परत एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज नयन पंचांच्या उजव्या हातानं राऊंड विकेटनं मारा करतोय. हा बॉली पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि इथे मात्र चेंडूला फेडवतोय. तोपर्यंत एक धावसंख्या पलून काढली, एक धावसंख्येची धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 26 लॉस ऑफ 1 विकेट्स. या षटकातील 5वा चेंडू, सेकंड लास्ट टू गो. नयन खांदेश्वर रेल्वे स्टेशन एंड कडून मारा करतोय, काहीसा कान मंत्र देतोय. खलबत खाण्यात जशी चर्चा बहिर्जी नाईक आणि माझा राजा छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये व्हायची तशी खलबत खाण्यातील चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली. धावपट्टीवरती काहीसा कान मंत्र उपयोगी ठरेल का? हो, हलकासा कट करण्याचा प्रयत्न. 5 षटकांचा सामना असताना तिसरं षटक प्रगतीपथावरती येतोय. 12व्या खेळाडूंना लगेचच तयारीत राहायचं आहे. एकदा का षटक संपला की आपण झटपट धावत पलत पाण्याची व्यवस्था करायची आहे. वेल वाचवा, खेळ वाचवा या उक्तीप्रमाणे आपल्याला खेळ वाचवायचा आहे. बरोबर 11च्या अगोदरच आपल्याला 6 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. ही महत्वाची सूचना असेल. नयन टू परेश, एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर लॉंग ऑनच्या आणि डीप मिड विकेटच्या दिशेने असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधोमध चेंडूला फील्ड होतो. एक धावसंख्या पूर्ण केली. 3 षटकाचा खेळ संपला आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 27 बाद. आणि त्याचबरोबर सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच रोशन. हर्ष म्हात्रे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. किंबहुना या मंचावरती अतिथी कक्षात आमच्या आयोजकांच्या समवेत विराजमान होत आहेत. 1 षटकाचा आस्वाद घेतील आणि नंतर त्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण सोनू पाटील करूया. मुख्य पाहुण्यांचा तो म्हणजेच आपल्या आयोजकांच्या पवित्र शुभास्ते. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन आलाय षटकवीर, नाव आहे प्रथमेश. 4थ्या क्रमांकावरती षटक हाताळण्यासाठी येतोय. गोलंदाजी मार्कवरती फुल टॉस चेंडू, कर्पूस समाचार, फेकला डीप मिड विकेट. चेंडू सरळ येतोय. झी ऑन क्रिक ब्रँडेड षटकार. रिव्ह्यू, बॅट्समॅन रिव्ह्यू. तर निश्चित पाहूया. क्वालिफाईड अंपायर आमचे पवार सर या ठिकाणी परीक्षित करतील आणि पाहूया निर्णय काय येतोय. दुखापत करणारा असेल तर या वेळेला स्वैरमारा घोषित केला जाईल. ऐन जानेवारीच्या नववर्षाच्या सुरुवातीला त्या टीमला बोनस स्वरूपात काहीतरी रक्कम मिळेल, अर्थात धावसंख्येची. तर पाहूया काय होतोय. तोपर्यंत मात्र मैदानावरून परत एकदा आपल्याला घेऊन चालतोय 8व्या पर्वातील एका यशस्वी आयोजकांकडे. नाव आहे सागर पाटील. क्रिकेट खेळतोय ना खेळतोय ठाऊक नाही, परंतु ज्यांना कधी बॅटही पकडलेली नाही सर, अर्जुने सर, त्यांनी लाखो रुपयांची उधळण या क्रिकेटवरती केलेली आहे आणि म्हणूनच क्रिकेट हा जगप्रसिद्ध झालेला खेळ आहे. तर आज तादायत आपण अगदी आवर्जून जाऊया टेनिस क्रिकेटवरती. सागर पाटीलचं असणारं प्रेम, आमचे रविराज भगत यांचं असणारं प्रेम, परेश यांचं असणारं प्रेम, सुशांत पाटील यांचं असणारं प्रेम, तदनंतर विलास गोवारी यांचं असणारं प्रेम हे सातत्यानं पाहिलेलं आहे. तर खरं तर या ठिकाणी आपण निश्चितच जाऊया. क्वालिफाईड ऑफिशियल्स पंच या वेळेला निश्चितच काहीसा फेअर डिलिव्हरी, आउटचं गेन कमी कर. आणि याचबरोबर वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक, 4थं षटक घेऊन आला होता. पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार, तोच परेश असाच धडकला होता माय माऊली अक्कादेवी मैदानावरती. या वेळेला कडा प्रहार जाईल का? येस,
आणि निश्चित आपल्या बॅट मधून आलेला लॉंग ऑनच्या दिशेने आलेला आहे गगनचुंबी षटकार. वरती पाहायला मिळत आहेत त्या 39-39 एक बाद 39 मातोश्री ढाबा ही टीम समोर खेळताना दिसतोय. 39 धावसंख्या धावपटालावरती आहेत. चेंडू लगेचच प्रोव्हाइड करायचे आहेत आणि त्याचबरोबर विला बॉल द्या प्लीज. यांच्याकडून 1500 रुपये षटकार हॅट्रिक साठी असतील आणि त्याचबरोबर षटकार हॅट्रिक साठी विलास गोवारी आणि सुशांत पाटील यांच्याकडून प्युअर 1 किलो बोकडाचं मटण. अरुण म्हात्रे साहेबांकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी असेल षटकार हॅट्रिक साठी. आणि म्हणूनच परेश मला वाटतं आता त्याच्यानंतर RC म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी रविराज भगत यांना विनंती करतोय की प्लीज RC म्हात्रे साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. तर प्लीज सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ दिला जाईल. मायेचा प्रेमाचा उबदार वस्त्र आहे. या वस्त्रात सोनूकडून 1000 रुपये असणार आहेत. सोनू पाटील हो परत एकदा आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. चोरटी धाव डायरेक्ट हिट होतं. जोखमीची धाव होती. कुणाला तरी बुर्जावरून उडी टाकावी लागली असती. एकाला आत्महत्या करावी लागली असती. तसं मात्र झालं नाही. पॉपिंग क्रीज मध्ये पाहिलं तर सुरक्षित पोहोचताना दिसतोय हा फलंदाज. तर RC म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान आपण पाहूया. हे क्षणचित्र कॅमेऱ्याच्या कोनात कॅप्चर केले जात आहेत आणि प्रसारित केले जात आहेत झी ऑन क्रिकच्या माध्यमानं. एक चोखंदल क्षणचित्रांची मांदी आली. प्रत्येक व्ह्यूज अतिशय उत्तम नेटकट टिपून यूट्यूबच्या माध्यमाने प्रसारित केलं जातोय. तर कामोठेच्या जुई आणि नावपाड्याच्या सर्व माझ्या क्रीडा रसिकांचा मन अगदी आपलं जिंकणारं यूट्यूब चॅनल आहे. तर अजूनही आपल्या या बलाला मात्र एक हाती पॉपिंग क्रीज न सोडता विदाऊट पददालित्य विदाऊट फुटवर्क चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणखीन एक षटकार मारला तर सन्माननीय अरुण म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी असणार आहे. ATM खरं तर या ठिकाणी खुले झालेले आहेत. फक्त षटकाराचा स्वीप करायचा आणि या वेळेला आपल्याला 500 नकद राशी मिळेल. आव्हान तर स्वैर मारा. प्रीतमजी आमचे क्वालिफाईड पंच ऑफिशियल्स आहेत डॉक्टर प्रीमियर लीगचे. लेदर वरती आणि टेनिस क्रिकेटचा मैदानावरचा प्रचंड अनुभव आहे आणि एक यंग टॅलेंट. 47 धावसंख्या धावपडालावरती. ओ अतिशय सुरेख अर्धशतकी खेळली बॅट मधून आलेला हा दणदणीत ही खरं तर स्क्वेअर लेग कडीला एक षटकार. षटकारांची हॅट्रिक असेल तर अजून एक 500 रुपये. फलंदाजाचं नाव आहे फलंदाज अतुल. अतुलनीय फलंदाजी अतुलची. अतिशय सुरेख आपल्या बॅट मधून आलेला षटकार हॅट्रिक आणि मला वाटतोय कामोठे जुई नावपाडा प्रीमियर लीग मधील पहिली षटकारांची हॅट्रिक नावावर नोंदविली जातोय. नाव आहे अतुल. खेळली सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या अतुलच्या फलंदाजीसाठी. अतुलनीय आणि अविश्वसनीय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 3 षटकार आणि 3 षटकारांसाठी या ठिकाणी रोख रक्कम नकद राशी 1000 रुपये अरुणजी म्हात्रे यांच्याकडून येत आहेत. तर आतापर्यंत 4 षटकं संपली जात आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत 1 बाद 53. अर्धशतकी खेळी पूर्ण करतो 59 माफ करा 59 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. तर 50 क्रॉस करताना दिसतोय
3 षटकार ज्याच्या नावावरती आहे तो अतुल सलामीसाठी आला होता. त्याच्या सोबत आलेला फलंदाज मात्र योगदान न देताना जीवन परतला बॅक टू पॅव्हेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आला, ज्याचं नाव होतं परेश. परेशनेही चौकार षटकारांची बहुचार बरसात केली. तिथं मात्र अगदी त्याच पद्धतीनं सलामीसाठी आलेला सलामीवीर आपला प्रवेश द्वार मोकळा करतोय, आपल्या बॅटचा तोंड उघडतोय, पाठवतोय प्रत्येक फटका मैदानाच्या बाहेर. यावेळेला गजानन गोवारी द लेजेंड क्रिकेटर, अतिशय अनुभवानं भरलेला एक 40+ मास्टर. नो स्क्वेअर मारा, फ्री असावा. आणि निश्चितच गजानन गोवारी एक फिरकीचा जादूगार, अगदी संथ गतीचा गोलंदाज. गजानन गोवारी गोलंदाजी मार्क वरती सज्ज. एकीकडे आहे परेश सारखा मातब्बर सरसेनापती, तर दुसरीकडे आहे गजानन गोवारी, अनुभवाचा प्रचंड मोठा साठा. क्रिकेट टेनिस म्हणजेच अगदी जाड अशी लेअर असणाऱ्या पांढऱ्या शुभ्र MRI या चेंडूवरती खेळणारा त्याचा अनुभव, ज्याचं नाव गजानन. आणि दुसरीकडे आहे ऐन तारुण्यात क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर येत्या 10 वर्षात या दशकामध्ये परेशनं स्वतःच्या नावाची ओळख निर्माण केली. पाहायचं आहे अनुभव की त्याचबरोबर हे यंग टॅलेंट या ठिकाणी उजवं ठरतो आहे. धावसंख्या धावपटालावरती आहेत त्या 60 माफ करा, अवांतर 60 धावसंख्या धावपटालावरती आहेत. आणि त्याचबरोबर हा षटक संपत येईल तोपर्यंत पुढचा सामना, नेक्स्ट मॅच पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. एक सत्र संपल्यानंतर लगेचच ND11 विपक्ष प्रदीप भगत युवा मंच या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल ऐन 50 पार केलेला असावा किंवा 50कडे वाटचाल करणारा गजानन मात्र या चेंडूवरती उजवा ठरतोय. आणि इथं मात्र एक धावसंख्या पळून काढली. धावसंख्या धावपटालावरती एक चेंडू संपतोय, अजूनही एक धावसंख्या 61 धावसंख्या धावपटालावरती आहेत. परत एकदा गजानन पंचांच्या उजव्या बाजूनं राऊंड विकेटनं मारा करतोय. निश्चित परतावं लागेल. हा अनुभव यावेळेला फसवलं खरं तर या अतुलला या विवरचनेमध्ये. होईल हा अभिमन्यू बॅक टू पॅव्हेलियन. पहिला आणि सांघिक कोट्यातील शेवटचं 5वं षटक घेऊन आला. पहिला चेंडू अवांतर टाकल्यानंतर क्रीडा रसिकांना वाटलं की गोलंदाजी उत्तम करेल का, परंतु नाही. दुसरा चेंडू ज्याच्यावरती फक्त 1 धाव संख्या दिली तिकडे अगदी जो धडकला होता, ज्याच्या बॅटचा खरं तर आवाज मैदानात आगाज होऊ लागला होता, त्या अतुलला मात्र कुठंतरी थांबविण्याचं, एक मदमस्त झालेल्या हत्तीला अंकुश लावण्याचं काम या माहुतानं केलं, ज्याचं नाव आहे गजानन. परत एकदा अतिशय सुरेख. इथं मात्र थांबला जाणार नाही, चेंडू जाणार डीप मिड विकेट. एक गगनचुंबी आलेला षटकार. मातोश्री डाबा या टीम कडून आलेले दोन्ही फलंदाज यावेळेला कडा प्रहार करताना दिसत आहेत. पाहायचं आहे काय होतोय. इथं मात्र लॉंग ऑनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली आणि 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती 1 न वाढली. 68 68 लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 68. आणि निश्चितच मला वाटतं आजच्या दिवसातील एक उच्चांक, परंतु अजूनही 3 मॅचेस होतील. हलकासा पुश करण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न होता, सक्सेसफुल ठरला. एखाद्या चकचकीत मॉलमध्ये गेलात तर काचेच्या दरवाजावरती लिहिलेला असतो पुश अँड पुल, तर त्या प्रकारे अगदी तो फटका खेचण्याचा, खेळण्याचा, सजविण्याचा प्रयत्न होता. सक्सेसफुल ठरला. 1 धावसंख्या पळून काढली. धावसंख्या धावपटलावरती 69. या षटकातील पुढचा चेंडू गजानन टू अक्षय. अवांतर स्वयं मारा. आमचे क्वालिफाईड ऑफिशियल्स विशालजी दोन्ही हात जमिनीला समांतर करून घोषित करतायत का गजानन गोवारी यांचा स्वैर मारा आहे. राऊंड विकेटनं मारा करणारा गोलंदाजाचा ओघ हा लेग स्टिक कडून ऑफ स्टिक कडे असतोय. मग अशा वेळेला
अगदी अवांतर हे ऑफस्टिककडे जास्तीत जास्त. आणि तिथं मात्र आपण पाहू शकाल इथं मात्र परत एकदा अंपायर रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचाची मागणी केली जातो. एक धावसंख्या पूर्ण झाली खरी, दुसरी धावसंख्या होईल का किंबहुना हा धावचीच्या स्वरूपात बाद होईल का. इथं मात्र सत्र संपलं जात आहे. मात्र आपल्याला निश्चितच टार्गेट किती असणार आहे समजण्यासाठी अंपायर रिव्ह्यू तर यासाठी रनआउट साठी असणार आहे. पंडित शेठ गोवारी यांच्याकडून एक सुवर्ण संधी. मास्टर मरीन सर्व्हिसेस जगातील एक प्रचंड मोठं बंदर, त्या जयंतपेठीतील सर्वेअर लाईन मधील सर्वात मोठी सर्वे लाईन मास्टर मरीन आणि आमचे पंडित शेठ गोवारी यांच्याकडून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. आत्ता अगदी 7:15 वाजू लागलेत तर आपल्याला हा अल्प उपहाराचा एखाद्या स्नॅक कॉर्नर वरती जाऊन जर आपल्याला स्नॅक्स घ्यायचा असेल तर एक आयवा झेल पकडा. पंडित शेठ गोवारी यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपये 200 रुपयाची धनराशी दिली जाईल. तर टॉस साठी चला या प्रदीप भगत युवा मंच आणि त्यांच्यासोबत येस या ठिकाणी आपण नाणेफेकीच्या कौलसाठी आमंत्रित करतोय. प्रदीप भगत युवा मंच येस धावचीच्या स्वरूपात बाद होतोय म्हणजे एकच धाव. एक धाव संख्येनिशी धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या धावपाटलावरती 71-72 धावांचं आव्हान पार करायचं आहे ते मार्गी स्पोर्ट्स साई माऊली या संघाला. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सुशांत पाटील दोन्ही संघांच्या सोबत नाणेफेकीचा कौल घेताना. प्रदीप भगत युवा मंच आणि नेक्स्ट पुढचा एक एनडी वॉरियर ND11 आणि प्रदीप भगत युवा मंच. तर दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये मास्टर सूर्या 11 विपक्ष तर विजय राणा विपक्ष रोशन म्हात्रे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला नाणेफेकीचा कौल होईल तोपर्यंत दोन्ही मॅचचा सामनावीर दैवत म्हात्रे. चला या आपण 46 कॅफेच्या माध्यमाने आपल्याला एक स्कॅच कार्ड दिला जातोय. तर या स्कॅच कार्डच्या वरती असणारं आपलं अगदी जे कुपन्स आहे ते कुपन्स घेऊन जायचं आहे. रोशन आपल्याला विनंती असेल आपण या आणि आमच्या कॉम्बॉक्स मधून आमच्या अतिथी कक्षातून आपलं ते कुपन्स घेऊन जायचं आहे जे की सेक्टर 13 मध्ये आम्हाला एक 46 कॅफे आणि त्या कॅफेवरती जाऊन अगदी छान त्या कुपनचा आणि त्या कुपनवरती मिळणाऱ्या त्या अगदी छान वस्तूचा आस्वाद घेऊ शकाल. तर जाऊया नेक्स्ट मॅच आणि त्या मॅचचा नाणेफेकीचा कौल सुशांत पाटील. तर जाऊया नाणेफेकीचा कौल होईल जोपर्यंत काही सल्ला मसलत होईल. अजूनही मी हारलेलो नाही कारण प्रत्येक व्यक्ती पहिल्यांदा मनात हारतोय नंतर मैदानात हारतोय. असं म्हटलं जातोय की जिनका हौसला बुलंद हो उनको कामयाबी जरूर मिळती है. माणसानं अगदी आणि असं म्हटलं जातोय की मैदानात खुन्नस असणं गरजेचं आहे तेव्हा खेळाला रंग चढला जातोय. मग खेळाडूंना आणि पाहणाऱ्यांना सुद्धा. मात्र सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करून मैत्री रूपी खरं तर मैत्रीपूर्ण सामना संपवायचा आणि अगदी तेच नातं ठेवून मैत्री रूपी नातं ठेवूनच मैदान सोडायचं असतोय. त्याला म्हटलं जातोय खेळ. तो प्रामाणिकता आजही तादायत ज्याच्यामध्ये पाहिला आणि म्हणूनच ज्याला भारत रत्न म्हणून द गॉड ऑफ क्रिकेट म्हणून या जगात संबोधलं गेलं नाव आहे सचिन रमेश तेंडुलकर. तर जाऊया प्रत्येक एकदा उत्तरार्धात म्हणजे या दुसऱ्या सत्राकडे आवाज असेल प्रवीणजी अर्जुने सर.
मधून प्रवीणजी कोरडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आरसी मात्रे आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते प्रवीणजी कोरडे यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. तर प्रवीणजी कोरडे आपल्याला विनंती असेल प्लीज आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. एक मोमेंटो दिला जातोय त्यांचा आदरपूर्वक सन्मान आणि त्याचबरोबर आदरणीय विजयजी पाटील आपलाही आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. कामोठे जुई नौपाडा KJN 2025 2025 हा महारणसंग्राम द्वंद्व युद्ध तोही प्रीमियर लीग मधील जरी युद्ध असेल तरी त्याच्या खाली एक छान स्लोगन आहे की एक मनेंगे नेक बनेंगे. विजयजी पाटील आपला आदरपूर्वक सन्मान. परत एकदा आरसी मात्रे सर. रवी गोवारी सर प्लीज आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते विजयजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. रवी गोवारी यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान दिला जातोय. थँक्यू विजयजी पाटील. कुठेही जाऊ नका. दुसऱ्या सत्राला सुरुवात होतोय. क्वालिफाईड ऑफिशियल्स खरं तर प्रीतम पाटील आणि त्याचबरोबर आमचे विशालजी पाटील मैदानावरती आहेत जे निर्णय उत्तम देतील. चेंडू असणार आहेत 30 आणि विजयाचा पल्ला पार करायचा आहे 72. ओ टू प्रवीण सर. धन्यवाद. पुनश्च एकवार आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं मी प्रवीण अर्जुन कळंबोली या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. खरं तर जे प्रेक्षक काही कारणास्तव मैदानावरती येऊ शकले नाहीत मात्र झिऑन क्रिकच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या समोर जुळले गेले त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि जाऊयात मैदानाच्या दिशेनं. गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय अतुल मात्रे यांच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला गेलाय. स्ट्रायकिंग एंडला आहे आपण फलंदाज नयन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय संदेश कडू. तर या दरम्यान भालचंद्रजी वाघमारे साहेब देवत यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर मी सन्माननीय आरसी मात्रे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करावा. आरसी मात्रे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करावा. नऊ मैदानाच्या दिशेने आपण या ठिकाणी वाटचाल करूया. पहिली विकेट गमावली गेली आहे. खरं तर महत्वाची विकेट होती. लक्ष्य विजयासाठी 72 धावांचा आहे आजच्या रजनीतील. खरं तर आजच्या दिवसातील ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. आणि या दरम्यान पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी आरसी मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा पुढील नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. आमचे आयोजक रविदास देखील त्या ठिकाणी आहेत आणि अगदी दोन्ही संघनायकादरम्यान या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. हे दृश्य आपल्याला नक्कीच या ठिकाणी आमच्या टॉस बॉक्स मधील पाहायला मिळतं. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर धावांचा पाठलाग करताना 72 धावांचं एक लक्ष आहे. लक्ष जरूर मोठं आहे परंतु क्रिकेटच्या भाषेमध्ये अशक्य नाहीये. गोलंदाजीच्या मार्कवरती मात्र पुन्हा एकदा गोलंदाज अतुल सज्ज होत आहेत. तर स्ट्रायकिंग एंडला इनेट नंबर 3 निखिल. यावेळेला थोडीशी उंची दिली गेली. खांद्यांचा वापर पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर धावफलकावरती उभारल्या गेल्या केदार आहेत माफ करा मातोश्री 11 यावेळेला पावलांचा वापर केलाय. इनफिल्ड क्लिअर करण्याचा मानस ओळखलं की मिड ऑफचा क्षेत्ररक्षक हा लॉंग ऑफ रिझन मध्ये उभा आहे. खबर आणि मिड ऑफच्या मधून हा फटका खेळला. थोडीशी उंची जरूर दिली गेली होती परंतु आत्मविश्वास या फटक्यामध्ये नव्हता. केवळ एकेरी स्वरूपाची धावफलकावरती आले. सांघिक धावसंख्येचं खातं खुलं होतं. एक गडी बाद 1 षटक क्रमांक 1 मैदानावर सुरू असताना सुरुवात थोडीशी संत आहे. यावेळेला पॅड लाईन वरती चेंडू होता. थोडासा शफल अक्रॉस द लाईन खेळलेत आणि भिरकावून दिला चेंडूला सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. गोलंदाज संदेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार जणू विजयाचा संदेश देऊन जाणार का. थोडासा शफल अक्रॉस द लाईन खेळलं आणि त्यानंतर मात्र कमालीचा प्रीमेडिटेड शॉट होता. गोलंदाजाची एकाग्रता भंग करण्याचा
हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, यावेळेला मात्र पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू काढण्याचा मानस, परंतु इनफिल्डला भेदू शकले नाहीयेत. अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळला होता, त्यामुळे एकेरी स्वरूपाची धाव मिळते संदेशला. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, मोठा फटका आल्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावा या देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि तो एकेरी दुहेरी धावांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये हे होणं गरजेचं आहे. जे युवा खेळाडू हा सामना पाहत असतील, मोठी धावसंख्या जरूर आहे, परंतु या धावसंख्येचा पाठलाग करताना संयम आणि संयमाबरोबर आक्रमकता कशा पद्धतीनं मैदानावरती साकारायची. जरूर पहिली विकेट या ठिकाणी लवकर गमावली, अपेक्षेपेक्षा लवकर या ठिकाणी पहिला विकेट गमावला गेला आहे. खरं तर मोठी अपेक्षा असते नेहमीच संघनायकाला आघाडीच्या फलंदाजांकडून, परंतु तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज जो आहे ना, तो नेहमीच परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची क्षमता असणारा फलंदाज आहे. यावेळेला सिंगल धावफलकावरती आले. खरं तर झेल घेण्याची संधी होती, झेल सुटला आणि या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत ना, या छोट्या छोट्या चुका मात्र तुम्हाला नक्कीच महागात ठरू शकतात. इथे चुकांची पुनरावृत्ती होऊ देऊ नये हीच अपेक्षा असणार आहे संघनायकाच्या माध्यमातून. जरूर धाव फलकावरती 71 उभारले गेले, 72 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग करताना मात्र पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती आल्या त्या 9 धावा. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 9 धावा फलकावरती आहेत. इथे रणनीत्या आखल्या जात आहेत पुढील डावपेच आणि त्या डावपेचांना कशा पद्धतीनं इथे मैदानाच्या आतमध्ये साकारला जाईल. फलंदाजांच्या मनामध्ये विचारांचा वादळ आहे. इथे संयमानं खेळ मैदानावरती करायचा की आक्रमकता. मी म्हणेन अशा प्रकारच्या धावांचा पाठलाग करताना एका बाजूने तुम्हाला निरंतर आक्रमक खेळ मैदानावरती साकारावा लागेल आणि अगदी त्याच वेळेला संयमानं दुसऱ्या बाजूने स्ट्राईक देखील रोटेट करत राहणं गरजेचं आहे. संदेशनं आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावत जणू संदेश दिला प्रतिस्पर्धी संघाला की होय मी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालो आहे आणि जोपर्यंत मी विजय साकारणार नाही तोपर्यंत मैदानावरती मी ठाण मांडून उभा राहीन आणि माझ्या संघाचा विजय हा माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे. हा संदेश जणू आपल्या प्रतिस्पर्धी संघाला देऊन जाईल. कारण पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर 2 असे खेळाडू होते ज्यानं आपली आक्रमकता या मैदानावरती सिद्ध केली. यावेळेला जोरकस प्रहार, आउट साइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, आक्रमक होण्याचा जसा प्रयत्न केला इथे मात्र गोलंदाजाचं प्रत्युत्तर आलंय. धीम्या गतीनं फेकलेला चेंडू, फलंदाज होतोय बाद. आणखीन एक विकेट गमावलाय. तर मोठा फटका खेळण्याचा मानस दर्शवला गेला. फलंदाज होतोय बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 गडी गमावले. साई माऊली मार्गिश 11 विरुद्ध मातोश्री ढाबा या 2 संघादरम्यानची लढत. नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 71 धावा मातोश्री ढाबा संघानं धावफलकावरती उभारल्या आणि त्यानंतर त्या धावांचा पाठलाग करताना 2 आघाडीचे फलंदाज मात्र या ठिकाणी गमावले गेलेत. यावेळेला वेट अँड वॉचचं क्रिकेट शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला. सुशांत देखील या ठिकाणी आमच्या समवेत जुळले गेलेत. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याच कामोड्याच्या मैदानावरती अनेक स्पर्धा ज्यांच्या समवेत करण्याची संधी मिळाली. अगदी रेल्वे स्टेशन मैदानापासून ते या मैदानापर्यंत म्हणजे स्वर्गीय दिवा पाटील क्रीडांगणाचा हा जो आमचा प्रवास राहिलाय गेले अनेक वर्ष सातत्यानं आणि ज्या वेळेलाच गतवर्षी देखील आम्हाला या ठिकाणी एक स्पर्धा करण्याची संधी सुशांतजी यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आणि यावर्षी देखील ही अतिशय भव्य दिव्य आणि अतुलनीय क्रिकेटची स्पर्धा करण्याची संधी देखील सुशांतजी यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मिळते. शतशः आभार. आम्ही त्यांची नेहमीच रूढी राहणार आहोत आणि एकूणच जर पाहिलं तर त्यांची साथ ज्या वेळेला मिळते ना त्यावेळेला समालोचनाला आणखीनच मजा आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. परंतु इथे काय घडतंय पहा, धावांची उधळण अशा प्रकारे करून तुम्हाला चालणार नाहीये कारण चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांवर. डीजेच्या माध्यमातून देखील अप्रतिम गीतांचा नजराणा मात्र आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. एसके साऊंडेड इव्हेंट्स कळंबोली अर्थातचा उदयदादा पवार आणि सूरज पवार यांच्या माध्यमातून डीजे मॉन्टी आज आमच्या समोर जुळले गेलेत. झी ऑन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचा लाईव्ह कव्हरेज पाहता. इथे पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. प्रीतम सरांचा इशारा मात्र या ठिकाणी येतोय. इट्स अ वाईट बॉल.
विशालजी पाटील सरांचा जर विचार केला तर आपल्या ऐन उमेदीच्या काळामध्ये कळंबोली क्रिकेटला खूप मोठं योगदान विशालजी पाटील सरांचं देखील राहिलंय. सध्या जर आपण पाहिलं तर आपल्या नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं रसायनी या ठिकाणी स्थलांतरित झालेत आणि क्रिकेटशी असणारं त्यांचं अजूनही अतूट नातं आपल्याला त्यांना मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतंय. खरं तर कळंबोली आणि विशाल पाटील हे एक वेगळं समीकरण आहे. कळंबोली क्रिकेट खूप जवळून पाहिलेला असा एक क्रिकेटचा खेळाडू आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रवीणजी पवार सरांच्या बाबतीत क्या कहणे, प्रत्येक सीझनमध्ये कमीत कमी 10 ते 15 स्पर्धा एकत्र करण्याची संधी आम्हाला नेहमीच मिळते. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पाच सरळ बॅटनं धावा येत असताना रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून धावा, ज्या फटक्याला दुधारी तलवार म्हटलं जातं, लगी तो आबाद नाही तो बर्बाद, अशा प्रकारच्या फटक्यांचं सिलेक्शन का? जरूर मानसिक दडपण आहे, जरूर लक्ष्य मोठा आहे, परंतु आम्ही नेहमी म्हणतो की कोई लक्ष्य इंसान के हौसलों से बड़ा नहीं, कोई लक्ष्य इंसान के हौसलों से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. या ठिकाणी लढावं लागेल, लढाऊ वृत्ती, झुजारू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. कारण नेहमी आपण म्हणतो की क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. इथे यश मिळतंय. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहणार आहोत. होय, चेंडू सीमा रेषा ओलांडतोय, 6 धावां करता येतोय फलंदाजाच्या बॅट मधून. बेगिट षटकार. ठिकाणी मात्र येणारे 18 चेंडू आणि अजूनही 51 धावांची गरज. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा. विजयासाठी 72 धावांचं भलं मोठं लक्ष, परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं कुठेतरी आत्मविश्वास दुणावला असेल. आणि हा दुणावलेला जो आत्मविश्वास आहे, बळावलेला हा जो आत्मविश्वास आहे, कारण आपण नेहमी म्हणतो की सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, जर आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल ना, सेल्फ कॉन्फिडन्स जर तुमच्यामध्ये असेल ना, तर तुम्हाला हरवण्याची हिंमत ही कोणामध्येही नाही आहे. म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो की दररोज थोडी थोडी का होईना प्रगती करा. अनेक ससे येतील आडवे, फक्त त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. या ठिकाणी येणारे 18 चेंडू 51 धावा, प्रतिषटक 17च्या सरासरीनं धावा धावफलकावरती उभा राहायचे आहेत. 18 चेंडू 58 धावा हे लक्ष्य जरी कठीणतम असलं तरी क्रिकेटच्या भाषेमध्ये अशक्य नाही आहे. अनेक स्पर्धा, अनेक सामने, अनेक मॅचेस आम्ही अशा पाहिल्या आहेत की ज्या ठिकाणी हे लक्ष्य पार केलं गेलंय. हा आत्मविश्वास स्वतःमध्ये जागृत करावा लागेल, स्वतःच्या मनगटी ताकदीवरती विश्वास ठेवावा लागेल, आणि अगदी त्याच वेळेला भारावून न जाता या धावा पुरेशा आहेत हा मनामधून जो मी म्हणेन की एक जो नेगेटिव्ह पॉइंट आहे तो काढून टाकावा लागेल. आणि प्रत्येक एक धाव महत्वाची आहे आणि ती रोखणं माझं कर्तव्य आहे. यावेळेला मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न, बॅट इज अ लीडिंग एज, जातो यष्टीरक्षकाच्या हातात. विकेट नंबर 3 गमावतोय साई माऊली, मार्गेशी 11 हा संघ. तर या ठिकाणी मात्र विकेट गमावली जाते. आणि जसजसा विकेट गमावतायत ना, पुन्हा एकदा जो मानसिक दडपण आहे ना, तो दडपण मात्र तुम्हाला नक्कीच फलंदाजी करणाऱ्या साई माऊली मार्गेशी 11. खरं तर ही पहिली संधी आहे आणि पहिला सामना जिंकून आत्मविश्वासानं या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं हे उद्दिष्ट प्रत्येक संघाचं असतं. परंतु मातोश्री 11 या संघानं काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला. मातोश्री डाबा 11 विरुद्ध साई माऊली मार्गेश 11 या दोन संघादरम्यानच्या आजच्या रणनीतील ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोनही तुल्यबळ संघ आहेत, दोनही खेळाडू, दोनही संघांमध्ये तुल्यबळ खेळाडूंचा भरणा या संघामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे युवा जोश, दुसरीकडे अनुभवी संघ, असे हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला झपकन चेंडूनं वळण घेतलंय, शरीराच्या दिशेनं आलाय, बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला. सिंगल मात्र धावफलकावरती आले. चांगल्या चेंडूंना सन्मान, खराब चेंडूंवरती प्रहार, अशा प्रकारची रणनीती ही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. आपल्या विकेटचं महत्व ओळखावं लागेल, जुजारू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. एकूणच या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. आघाडीचे 3 फलंदाज गमावल्यानंतर 22 धावा धावफलकावर. 71 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. एक मानसिक दडपण निर्माण केलं गेलं आणि त्या दडपणाचा फायदा घेत असताना पहा जो छोटा प्रेक्षक आमचा मैदानाच्या आतमध्ये, त्यांना विनंती आहे, बाळा सामना सुरू आहे, चेंडू लागणं किंवा खेळाडू
दुखापतग्रस्त होण्याची शक्यता आहे. यावेळेला रिव्हर्स वे, पुन्हा एकदा तीच चूक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण ज्यांच्या कोणासोबत जे लहान मुले सामने पाहण्यासाठी आलेले असतील त्यांना विनंती आहे की मित्रांनो आपण थोडंसं लक्ष द्या, कारण खेळाडू आपल्या पूर्ण फ्लोमध्ये असतात. काही वेळेला इजा होण्याची शक्यता ही जास्त असते. त्यामुळे यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळलाय, गॅपमध्ये चेंडू ढकललाय. पाहूया क्षेत्ररक्षक दूरवरून काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडूला वळवलं जातंय. तोपर्यंत मात्र एकेरी स्वरूपाची धाव ही धाव फलकावरती. खरं तर ज्या पद्धतीनं फटका एक्झिक्यूट करायचा होता त्या पद्धतीचा फटका या ठिकाणी आला नाहीये. फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला आल्यानंतर ड्रिल करतोय, स्वतःची पुटपुडतोय, बडबडतोय. ही संधी होती आणि ती संधी मात्र गमावली जाते. गोलंदाज यावेळेला पॅड लाईनवरचा चेंडू होता. दोन फलंदाज जर आपण पाहिले इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भावेश आहेत इथे, लेग बायचा इशारा, पंचांचा शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि सलामीला आलेला फलंदाज संदेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. खरं तर आपल्या संघनायकाला, आपल्या संघ मालकाला विजयाचा संदेश देऊनच मी मैदानातून परतणार, जरूर हा निर्धार आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. या दरम्यान आपण पाहतोय आमचे सन्माननीय अतिथी शिवांश एंटरप्राइजेसचे सन्माननीय दुबे साहेबांचा मात्र या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. तर मी दुबे सरांना विनंती करेन, शिवांश एंटरप्राइजेसचे सन्माननीय दुबे सरांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. बघता बघता हा षटक देखील या ठिकाणी समाप्त होतोय. वेळ निघून चालली आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 8.33च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्यात. 25 उर्वरित समीकरण झी ऑन क्रिकच्या माध्यमातून आपण स्क्रीनवर पाहू शकता. येणारे 12 चेंडू आणि 47 धावांची गरज. जे खरं तर जो जीता वही सिकंदर या चित्रपटातील हे गीत आपल्याला पाहायला मिळालं. परंतु नितेश सरांनी मगाशी देखील सांगितलं की लीग पद्धतीचे हे सामने आहेत आणि इथे एका जीतनं कोणी सिकंदर बनत नाही तर एका जीतनं कोणी फकीर बनत नाही. इथे मात्र तुम्हाला प्रत्येक सामना तर एकूणच येणारे 12 चेंडू आणि 47 धावांची गरज हे इक्वेशन आपल्याला स्क्रीनवरती देखील पाहायला मिळत आहे. इथून मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर बरेचसे विकल्प गोलंदाजीचे वापरले गेले. यावेळेला सुमित हातामध्ये चेंडू चोपवला गेला आहे, परंतु पहिलीचा चेंडू दिशेपासून थोडासा भरकटले गेले. सुमित अवांतरचा इशारा होतोय. अशा प्रकारची साथ ही गोलंदाजाची देखील मिळणं गरजेचं आहे, कारण विजयासाठी 12 चेंडू 47 धावा. आता मात्र या अवांतर धावेनं 12 चेंडू 46 धावा. 23च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळत आहेत. अवांतरचा इशारा होतोय. आणखीन एक अतिरिक्त धाव धाव फलकावरती. सुमित वरती दर्शवलेला विश्वास इथे मात्र सार्थ ठरवावा लागेल. काहीशी कानमंत्रणा या ठिकाणी गोलंदाजांना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये देत असताना सुमित याच्यावरती अजूनही विश्वास दर्शवला गेलाय, कारण विश्वास दर्शवणं हे संघनायकाचं काम आहे आणि तो विश्वास इथे मात्र दर्शवला गेला. आणखीन एक संधी जरूर मिळेल, परंतु या संधीचा जर का सोनं करता आला नाही तर मात्र सामना कुठेतरी इनबॅलन्स होताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मोठा फटका, लगातार 2 अवांतर, त्यानंतर मात्र पुढ्यामध्ये केलाय चेंडू आणि चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑन आणि बिट विकेटच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं की एक दैदिप्यमान क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. KJN प्रीमियर लीग 2025. अर्थातच एकूणच पाहिलं तर ह्या क्रिकेटचा थरार आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय आणि ज्यांचा अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिले त्यांचा देखील नामोल्लेख या ठिकाणी होणं गरजेचं आहे. या षटकातील हा 3रा अवांतर चेंडू पहा. एका चेंडूमध्ये
9 धावा खर्च केल्या गेल्यात. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला ज्यावेळेला आम्ही समालोचनाच्या माध्यमातून म्हणतो की 1 चेंडू आणि 9 धावा होताना आम्ही पाहिल्यात. होय, 1 चेंडू आणि 9 धावा होताना आपण पाहिल्यात, कारण 3 अवांतर चेंडू आलेत आणि 1 षटकार, म्हणजे 1 चेंडू खर्च केलाय या षटकातील आणि तब्बल धावा आल्यात त्या 9. इक्वेशन अजूनही येणारे 11 चेंडू 38 धावा. चेंडू आणि धावांमध्ये 27चं भलं मोठं अंतर आहे, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हे अंतर फार मोठं मानलं जाणार नाही. इथून एकाच 2 मोठ्या फटके, कारण संदेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये जो ठाण मांडून उभा आहे. अगदी जय आणि पराजयाच्या मध्ये जर कोण उभा असेल, यावेळेला मात्र आणखीन एक घणाघाती प्रहार चेंडूला भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर षटकार. या ठिकाणी संदेश, ज्या खेळाडूचा आपण सातत्याने उल्लेख करतोय, असं म्हटलं जातं ना की अजूनही येणारे 10 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे, तर 11 चेंडू मध्ये तब्बल 31 धावांचं योगदान या इनिंग मध्ये मात्र साकारलंय. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते फलंदाज संदेशच्या माध्यमातून. असं म्हटलं जातं ना की एखादी नौका ज्या वेळेला एखाद्या समुद्रामध्ये फसते आणि एक जिगरबाज नावाडी असतो ना, तो त्या नौकेला पहिलं तीरावर आणण्याचं काम करतो. अगदी तो जिगरबाज नावाडी यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता सर्व ज्या नजरा आहेत ना, त्या नजरा संदेशवरती असणार आहेत, जो खेळतोय 11 चेंडूंचा सामना करत आपल्या वैयक्तिक नाबाद 31 या धावसंख्येवरती. 2 विक्रम करण्याची संधी आहे, एक भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची आणि अगदी त्याच वेळेला आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्याची संधी देखील या खेळाडूला आहे, कारण फक्त 19 धावा दूर आहे आपल्या वैयक्तिक अर्धशतकापासून. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, गोलंदाजाचं कमबॅक देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय. फंबल होत आहे, क्षेत्ररक्षक बॅकअप देणार, तोपर्यंत मात्र दुसरी धाव ही धावफलकावरती अंकित केली जाते. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती आल्यात तब्बल 42 धावा. अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. या षटकातील तब्बल 3 चेंडू बाकी आहेत आणि या 3 चेंडू मध्ये संदेश कमीत कमी 1 ते जास्तीत जास्त 2 मोठे फटके लगावण्याचा प्रयत्न करेल. आणि जर का यामध्ये यश आलं, यावेळेला अक्षरशः बॅकफूट वरती पूर्णपणे बॉडी वेट ट्रान्सफर केला, क्रीजच्या खोलीचा वापर आणि पंचांचा इथे मात्र रिव्ह्यूचा इशारा येतोय आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. बॉडीचा बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. विकेट अगदी विकेटचा जो डेप्थ आहे त्या डेप्थचा खूप चांगल्या पद्धतीने वापर. सुरुवातीला संपूर्ण वेट हाय फ्रंट फूट वरती पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी. स्क्वेअर लेग पंचांचा जो या ठिकाणी मागणी होती, तिसऱ्या पंचांची मागणी केली होती, अंपायर्स रिव्ह्यू होता आणि तिसऱ्या पंचांनी मात्र प्रवीणजी पवार सरांनी या ठिकाणी सर्व. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय प्रदीपजी भगत साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. आदरणीय प्रदीपजी भगत साहेब भावी नगरसेवक यांचं मात्र शुभागमन आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतंय. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि जे गीत होतं, जे गीताचे बोल होते, येणारे 8 चेंडू आणि अजूनही 24 धावांची गरज. मी म्हटलं होतं की 9 चेंडूंमध्ये किमान कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. हे षटक थोडंसं मातोश्री संघाच्या विरोधामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच या षटकाचा आपण विस्तृत माहिती जरूर घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी जर पाहिलं तर येणारे 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 24 धावांची गरज. इथे पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. होय, टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीनच बाहेर निघतोय, अवांतरचा इशारा होतोय, आणखीन एक अवांतर धाव फलकावरती येते. येणारा प्रत्येक अवांतर चेंडू आहे ना, तो फलंदाजाचा आत्मविश्वास बळावणारा चेंडू ठरतोय, कारण एक धाव फलकावरती मिळते आणि त्याचबरोबर एक नवा चेंडू खेळण्याची संधी देखील त्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, फाईनच्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. सेफ लँडिंग पाहायला मिळते. एक धाव घेतली आहे. रनिंग बिटवीन द विकेट देखील कमालीची राहिली आहे. इथे दुसऱ्या धावेसाठी संदेश इज ऑलवेज रेडी फॉर द सेकंड आणि ही दुसरी धाव संघाला मात्र घेऊन जाते अर्धशतकापार. धावा धावफलकावरती येत आहेत तब्बल 51 धावा. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक. 51 धावा धावफलकावर. 7 चेंडू 21 धावांची गरज. इथे मोठा फटका. फलंदाजच्या बॅट मधून येणार की सिंगल शोधणार. सिंगल शोधण्याचा प्रयत्न, कारण शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार. आपल्या मनगटी ताकदीवरती विश्वास दर्शवलाय. खरं तर प्रयत्न होता बॅटीचा इनरेज घेऊन चेंडू गेला. त्यांच्या मागे सिंगल धावफलकावरती आले. इक्वेशन यावेळेला आपण नक्कीच पाहू शकतो. मातोश्री 11 बनाम साई माऊली मार्गेश स्पोर्ट्स या दोन संघादरम्यानची लढत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 20 धावांची गरज. या अतिथी कक्षामध्ये नुकताच ज्यांचं आगमन झालंय, अगदीच नेहमीच आपल्या कामोठी जुई नौपाडा आणि कामोठी कॉलनी यांच्या पाठीशी उभे राहणारे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, अर्थातच ज्यानं आपल्या या केजनमध्ये दरवर्षी प्रत्येक वेळेला संघ मालक म्हणून आम्हाला एक सहकार्य लाभून दिले. पाणी घेऊन जायचं मैदानावरती असे आपले सर्वांचे लाडके, अतिशय जबरदस्त, शांत आणि संयमी नेतृत्व करणारे समाजसेवक तथा भावी नगरसेवक आदरणीय प्रदीप शेठ भगत यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही कामोठी जुई नौपाडा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक प्रथम शब्द सुमनानं स्वागत करीत आहोत. नक्कीच या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांचं मात्र दिमागदार पद्धतीने या ठिकाणी शुभागमन आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. आणि एकूणच जर पाहिलं तर आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं यथोचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धांच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक अतिशय दैदिप्यमान आणि रंगारंग क्रिकेटचा सोहळा KJN प्रीमियर लीग 2025 पर्व 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर येणारे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि अगदी आमच्या स्क्रीनवरती आपण सन्माननीय पाहुण्यांना देखील या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटताना या ठिकाणी नक्कीच पाहू शकता. अगदी या स्पर्धांचा जर विचार केला तर एक या विभागातील सर्वोच्च अग्रमानांकित मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून पाहिली जाते या स्पर्धेकडे. आणि एकूणच जर पाहिलं तर संपूर्ण वर्षभर आतुरतेनं प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये प्रत्येक क्रिकेट खेळाडू या स्पर्धांची मात्र आतुरतेनं वाट पाहत असतो. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. सामना निर्णायक स्थितीमध्ये आलेला आहे आणि ज्या खेळाडूंचा आपण उल्लेख केला ना, तर सागरजी पाटील असतील, त्याचबरोबर सुशांतजी पाटील असतील, रविराजजी भगत साहेब असतील, विकासजी गोवारी असतील, सोनू पाटील असतील, परेशजी म्हात्रे असतील, त्याचबरोबर विलासजी गोवारी असतील, अतुलजी पाटील, चेतनजी गोवारी, अनिकेतजी चिपळेकर. एकूण 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. 52 धावा धावफलकावर. आणि त्याचबरोबर समस्त कामोठे जुई आणि नौपाडा ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आयोजित ही क्रिकेटची शृंखला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची गरज. गोलंदाज पहिल्या चेंडूवरती मात्र घणाघाती प्रहार केलाय क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी, मात्र चेंडू अबाक्याच्या बाहेर. फाईनच्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौका. चेंडू सोपवला गेलाय. असं म्हणतात की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, आज भी लोग पत्थर की पूजा करते हैं क्योंकि भरोसे करने लायक इंसान नहीं मिलता. इथे विश्वास दर्शवलाय अक्षयवर. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला, त्यानंतर मात्र मोठा फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत. होय, चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. लॉंगॉनच्या डोक्यावर नेतोय बिग हिट षटकार.
आणि याचबरोबर 50 धावा देखील पूर्ण होत आहेत. संदेशची खेळी आवडली असेल तर टाळ्या करायला हरकत नाहीये. प्रेक्षक मायबाप वर्ग हा मैदानाच्या दिशेनं गर्दी करताना पाहायला मिळतात. याही वेळेला एरियल हवाई फायर चेंडू येतोय बॅक टू बॅक सीमारेषेच्या पलीकडे. संदेश आणि केवळ संदेश. पाहिला होता सुशांत, जिथे 2 चेंडू 8 धावांची गरज होती, षटकार आला आणि एका धावेनं तो सामना गमवावा लागला. त्यामुळे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आणि तो संघ देखील आमच्या सुशांत सरांचा होता. तर या ठिकाणी नक्कीच तब्बल 2000 रुपयांचा पारितोषिकाचा मानकरी ठरला आणि हे पारितोषिक देखील या ठिकाणी जमा करण्यात आलेले जमा झालेलं आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची अजूनही गरज. येस, 2 चेंडू आणि 4 धावा. पहा, वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली. वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं, परंतु अजूनही शर्यत संपलेले नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. गोलंदाजानं अप्रतिम गोलंदाजी. या ठिकाणी मात्र स्ट्राईक पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न, परंतु नाही. इथे फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव, नशिबाची मिळते साथ. आणि काय जुजारू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये. संदेशचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या संदेशसाठी झाल्याच पाहिजेत मित्रांनो.